गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, मी शुभम लोकरे. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण चाललो आहे वरळी सीफेस एक्सप्लोर करायला. तर आपण बघणार आहे आता वरळी सीफेस. तर त्या अगोदर आपण पहिला बाबुलनाथला जाणार आहोत. असंच जरा सकाळी म्हटलं बाबुलनाथला जाऊन दर्शन घेऊन यावं, पण पहिला बाबुलनाथ आणि मग वरळी सीफेस. चला तर. त्याला कुठे जायचंय? चला काय आता भाई, 15, 14, 13 भाई ते मागच्या हॉर्न मारतात. पाणी ते आम्हाला पडेल, आम्ही सिग्नल तोडला तर यांना काय. मस्त बाबुलनाथ मंदिरात मस्त छान दर्शन झालंय. छान असं दर्शन झालं आहे. आता बस फायनली मोस्ट अवेटेड प्लेस मुंबई वरळी सीफेस 7 वर्षानंतर जात आहे. बघूया आता भाई कसं मजा येते रे भाई. भाई का असं जायचंय? बाबा आपण एका साईडने झालोया. इकडच्या लोकांना बरीच घाई दिसते आहे. छान अंबानी बंगलो. मस्त मस्त मस्त. नशीब बाबा इथे जरी सिग्नल सुटलेले दिसत आहेत. शिवाजी पार्क. एक नंबर. गाडीचा पिकअप भाई वन साइड आहे. गाडी अजून पण टाईट पळते. 2011ची गाडी असून सुद्धा भाई टाईट पळते एकदम. ठेवली तशी आहे आपण तर यार. चला हजेली क्रॉस भाई. हा जो रस्ता झालाय ना पूर्ण एक नंबर वन साइड झालाय. काय कोणता ब्रिज कुठे जातो भाई, कुठे उतरतो काय कळतच नाही. सकाळचे भाई 9 वाजले आहेत. डॉट 9 वाजले आहेत. सही वाटतं. आणि इथे
तुम्ही इथून आलात ना असे, हे समोर आरेचं तुम्हाला दिसेल वरळी दुग्धशाळा, आणि हे असा समोरच BMC MCGM पेन पार्क. तर आपण चाललोय MCGM पेन पार्क. वा, कोस्टल रोड एक नंबर वाटतंय. कोस्टल रोड तर जाम भारी गेलाय. पेन पार्क मध्ये आपण एंटर करतोय. कार पार्क, ओके. बाईक पार्क त्या बाजूला आहे. रेड्स बघूया आता भाई काय काय ते. गाडीचा आवाज मजबूत घुमतोय. दो ना भाई, QR आने के बाद नंबर लिख लो. चला पोचलो आता. काय भारी अशी मस्त पार्किंग आहे. भारी पार्किंग आहे. लय मोठी पार्किंग आहे इथे. जे स्टेअर केस आहे तिथून आपल्याला वर जायचं आहे. बघूया. ओ मस्त. वाव, सुपर. आणि हा कोस्टल रोडचा नजारा सकाळ सकाळ मस्त. इथे वॉशरूम वगैरे पण मस्त दिलेले आहेत. वॉशरूमची वगैरे पण सोय केली आहे भाई इथे. एक नंबर. हे असे भुयारी मार्ग केले आहेत. खालून जायचं आपल्याला. हे बाजूला वाटतं अपंगांसाठी केलंय ते. सुपर मस्त केलंय. हा असा भुयारी मार्ग आहे. तो मस्त आहे. सनशेड्स केले. सनशेड्स, वाव. आणि आता आपण पोचतोय द आयकॉनिक वर्ली सीफेस. बस 2 मिनिटात 7 वर्षांनी वरळी सीफेस पाहणार आहे. सुपर्ब व्ह्यू, सुपर्ब. तर ना सर्वात आधी हा व्ह्यू बघा. अरबी समुद्र, हा आपला सीफेस, कोस्टल रोड आणि मुंबई माया नगरी. फुल एकदम सिनेमॅटिकच वाटतंय पूर्ण. तर मित्रांनो, हा जो पॅच आहे तो पूर्ण 7 किलोमीटरचा पॅच आहे. पूर्ण इथून वरळी सिलिंग पासून सुरू होऊन ते पुढे प्रियदर्शनी पार्कपर्यंत हा जाणार आहे. तर 7 किलोमीटरचा टोटल पॅचपैकी 5 किलोमीटर झालेले आहेत. 2 किलोमीटर फक्त आता ओपन व्हायचे बाकी आहेत. ते पण लवकरच होतील. नवीन असल्यामुळे एकदम नीट अँड क्लीन आहे. पूर्वीचंही सीफेस मस्त नीट अँड क्लीनच होतं. आणि हे पण खूप छान आहे. मस्त ठेवलंय सर्वच. तर मुंबईकरांना साधा सुद्धा नाही, तर मुंबईकरांना जाज्वल्य अभिमान वाटेल असा हा वरळी सीफेस नवीन केलेला आहे. तर हा वरळी सीफेस म्हणजे जागा वाढवून पुढे असं समुद्राच्या ठिकाणी जागा वाढवून केलेला असं हा पहिला प्रोजेक्ट नाहीये. वरळी सीफेस तर आहे, तर पुढे रेक्लॅमेशन वगैरे पण आहे. पण ठीक आहे, ते रेक्लॅमेशन एवढी वाईब नाही देत जेवढी हे वरळी सीफेस, नवीन वरळी सीफेस 2.0 वाईब देतोय तेवढी. मुंबईत एक असं शांत ठिकाण हवं होतं. इथून छान मस्त सिनिक व्ह्यू आहेत. पूर्ण चारी साईडने सिनिकच व्ह्यू आहे. त्या बाजूला तर
आपली पूर्ण मुंबई मायानगरी, ते राईट हँड साईडला वरळी सिलिंग आणि पुढे हाजी अलेनी प्रियदर्शनी पार्क. ते पुढे जाऊ तेवढं कमी आहे. जरा आपण चालत सुटूया पुढे, बघूया कसं वाटतंय. एकदम असं वरळी सिफेस 2.0 जाम भारी वाटतंय. क्लास, इकडचा क्लासच वेगळा आहे. सध्या इथे धुकं असल्यामुळे काही एवढं दिसत नाहीये, पण इथे समोर ट्विन टावर्स आहेत. ट्विन टावर आहे, रेमंड हाऊस आहे, अंबानी हाऊस आहे. फक्त आता धुकं असल्यामुळे काहीच दिसत नाहीये. ठीक आहे. आपण मस्त चालत सुटलो आता इथे. मुंबई स्कायलाईन, कोस्टल रोड मागे आणि या बाजूला वरळी सिफेस 2.0 अख्खा रिकामी. मुंबईकरांसाठी तर ही एक पीस आउट प्लेस आहेच, पण मुंबईवरून जे येत आहेत त्यांनी वरळी सिफेस त्यांच्या बकेट लिस्टमध्ये नक्की ॲड करा. तर असं कळणार नाही कॅमेरामध्ये, पण हा जो भाग आहे ना तो खूप डीप आहे. मरीन लाईन्सपेक्षा, मरीन लाईन्सचं तरी जवळजवळ आहे सर्व, पण हा भाग एकदम डीप आहे. भरपूर म्हणजे उंच आहे. हे दगड आणि हे कट्टा हा भरपूर उंच आहे. ही काही अशी ठिकाणं आहेत ना की जिथे येऊन तुम्हाला एकदम निशब्द व्हायला होतं. त्यापैकी एक ठिकाण आहे. असं मस्तपैकी बसून इथे तासन तास समुद्र बघत राहावा असंच वाटतंय. तुम्ही जेवढा वेळ बसाल ना इथे तेवढं कमी आहे. तुमची माइंड आणि बॉडी इथे हील होणार. जबरदस्त. तर मित्रांनो, हा होता माझा एक पीस आउट व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त पैकी तुझ्या आईला 20 रुपयात पार्किंग देऊन 20 रुपयात पार्किंग देऊन आता आपण निघतो आहे पुढे. वाव, एकदम छान वाटलं इथे येऊन. मन प्रसन्न झालं इथे. मस्तच.